तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिंपल इंटरेस्ट कशा पद्धतीने काढायचा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने काढायचा असतो, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, गणित कसे सोडवायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। ओके, तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे, जसं की मुद्दल काय असते, दर काय असते, कालावधी काय असते आणि रास काय असते। रास मी आधीच्या व्हिडिओमध्ये नव्हतं सांगितलं, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रास म्हणजे काय सांगतो। तर रास म्हणजे काय असते बघा, रास इज इक्वल टू मुद्दल प्लस व्याज। मुद्दल प्लस व्याज याला म्हणतात रास असं म्हणतात, म्हणजे टोटल अमाऊंट येते रास मध्ये। तर आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये ही जे रास आहे ती रासच येते बघा। कसं काढायचं बघूया। त्यामध्ये पहिल्या रास बरोबरचं सूत्र आहे बघा, रास बरोबर पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल कंसामध्ये 1 प्लस R/100 कंस बंद आणि वर टी म्हणजे कालावधी। स्ट्रक्चर मधल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का बघा। रास म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास, पी प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल, 1 अधिक R म्हणजे रेट आणि कंसाचा कालावधी। कालावधी आपण कंसाचा लिहायचा तो रेट। ठीक आहे, तर आता बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल। तर आता एक्झाम्पल घेऊन बघूया। तर त्याच्यामध्ये मुद्दल दिलेली आहे 10,000। ठीक आहे, सूत्र मी परत लिहितो। ठीक आहे, तर रास बरोबर हे आहे मुद्दल, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, मुद्दल दिलेलं आहे आपल्याला 10,000 कंसामध्ये 1 तसा तसा 1 प्लस R म्हणजेच रेट दिलेला आहे। दर साल दर सेना 5 या दराने, म्हणजे 5 आपला रेट आहे इथे, 5 तुम्ही वर रेट 100 जसाच तसे। परत वर टी लिहायचा, तर टी किती आहे 2 वर्ष, म्हणून वर आपण 2 लिहिले। आता रास बरोबर $10,000 हे आपण कंस सोडून घेऊ पहिल्यांदा। तर आता छेद समान करू आणि बेरीज करू। आता छेद समान करायचं दोघाला पण 100 छेद करावं लागेल, तिरपा गुणाकार करून आपण ते करू शकतो। छेद 100, इकडे ऑलरेडी 100 आहे, इकडे 100 आणायचं असेल तर याला 100 करावं लागेल, म्हणून इथे 100 येईल प्लस वरती जसं तसे 5। नेक्स्ट स्टेप बघा, 105 100 आणण्याचा स्क्वेअर, म्हणजेच हे 2 वेळा लिहायचं। ते खाली लिहितो मी, ते 10,000 गुणिले 105 100 गुणिले 105 भागिले 100। 2 वेळा काय लिहिलं, कारण की याचा वर्ग असल्यामुळे मी 2 वेळेस लिहिलं। तर आता आपण भागाकार करूया। 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। आता आहे आपल्याकडे 105 गुणिले 105 एवढं राहिलेलं आहे। 105 गुणिले 105 चा गुणाकार किती येतो, 11,000। 25 इतका गुणाकार 105 गुणिले 105 म्हणजे 105 चा वर्ग हा 11,025 इतका आहे। तर आपली आलेली जी किंमत आहे ती आहे रास, आणि आपल्याला विचारलं आहे चक्रवाढ व्याज। तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की चक्रवाढ व्याज कसा काढायचा असतो, रास मायनस मुद्दल।
तुम्हाला सांगितलं होतं की मी रास म्हणजे काय, मुद्दलला व्याज, मुद्दल आणि व्याज या दोघांची बेरीजमध्ये रास असते. तर आपली मुद्दल आणि व्याज या दोघांची ही बेरीज आहे. तर मग ह्या राशीमधून आपल्याला जेव्हा मुद्दल मायनस करून त्यावेळेस आपल्याला चक्रवाढ व्याज येऊन जाईल. तर मी मायनस करूया आपण चला आता. तर 11,025 मधून आपण जी मुद्दल आहे 10,000 ती मायनस करून घेऊया इथं. तर 5/5 2 0 तर 1,025 या आलेलं आहे आपलं चक्रवाढ व्याज. ठीक आहे, कळालं सर्वांना. गणित कळत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.